राजकारण समाजकारण हे सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीच्या अस्मितेच्या आणि प्रतिष्ठेच्या पेक्षा मोठा असतात कामा नये या भावना माझी आजच्या निमित्ताने आहे। असतात कामा नये। शेवटी आपण आपली प्रतिमा आपण काय संदेश देतोय या गोष्टी खरं म्हटलं तर महत्वाचं। पण एक पण तुम्हाला सांगतो सांगायला, किती दीपक केसरकर साहेबांनी उमेदवार उभा केला ना, त्यांचा पाठिंबा हा श्रद्धा ताईंनाच आहे हे मला चांगलं माहिती। काय विषय नाही, आपापसात काय बोलतात, गपचूप काय बोलतात, आमची पण माणसं आहे, आम्हालाही कळतंय। आम्हालाही चव्हाण साहेबांनी पालकमंत्री बनवलंय, आमची पण यंत्रणा आहे। एवढा वर्ष पोलिसांच्या एवढा बरोबर काम केल्यानंतर आम्हालाही पोलीस माहिती आहे कशी यंत्रणा चालवायची असते। म्हणून हे बोललो तर चुकीचं ठरणार नाही की श्रद्धाताईंना मत म्हणजे दीपक भाईंना मत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। होऊन जा टाळ्या जोरात। बघ शेवटी आपल्याला आहेच चुका पाठिंबा, काय विषय त्याच्यामध्ये। ये अंदर की बात है, दीपक भाई हमारे साथ है। नाही बोलून दे जरा थोडं आमच्या चव्हाण साहेबांनी आग्रह धरला तर आले असते या स्टेजवर, आले असते स्टेजवर। मी बोलतो तुम्हाला, आमचे चव्हाण साहेब कोणालाही तयार करून स्टेजवर आणून काय त्यांचा हात नाही पकडू शकत। म्हणून या सगळ्या निवडणूक ही निवडणूक आहे नाही राजकारणाची नाही हो, ही नाही राजकारण करण्याची, परतफेड करण्याची निवडणूक आहे। आपल्या पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये ह्या निवडणुकीची चर्चा होत आहे की सावंतवाडीचं राजघराणं ह्या निवडणुकीमध्ये उतरलंय आणि सावंतवाडीची जनता त्यांच्या बरोबर कशी उभी राहते हे फक्त एक बारकाईने राज्याचे आणि देशाचे लोक बघतायत। आपण पुढच्या पिढीला काय संदेश देतोय, कुठली माणुसकी शिकवतोय की आपण दाखवलं पाहिजे की ज्यांनी आमच्यासाठी केलं, जे आमच्यासाठी उभे राहिले, ज्यांनी हे शहराला नाव प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांच्या बरोबर उभं राहण्याचं तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे, शिकलं पाहिजे। यासाठी आपल्यासाठी 2 तारीख महत्वाची आहे। आणि म्हणून कोणी काय बोलत असेल ना, 7-12 बिनबारा विकणं, हे मोठी तलाव विकणं, त्यांचे काय कार्यक्रम आहेत ना 2 तारखेला बघू। आम्हाला काय भांडणीत पडायचं नाही, कारण का काही लोकांना संस्कार आणि माणुसकी हा विषय शून्य असतो हे आम्हाला त्या पोट निवडणुकीनंतर कळलेलं त्या जास्त जायच नाही तो उगाच लगेच संध्याकाळी अजून एक पत्रकार परिषद होईल तयारच असतात। म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या। तुम्ही त्यांचे विचार ऐका, काय बोलल्या त्या सावंतवाडीसाठी काय काय त्यांना करायचं आहे, आरोग्य, शिक्षण, ड्रेनेज परिस्थिती, पायाभूत सुविधा, सगळ्या गोष्टी श्रद्धाताई बसल्या बसल्या, आमची पूर्ण टीम बसल्या बसल्या सावंतवाडीचा विकास हा करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सज्ज आहोत। हा संदेश तुम्हाला आम्हाला आजच्या निमित्ताने द्यायचा।